वेलकम टू पूस क्रोशेट गॅलरी. तर आज आपण बनवणार आहोत स्क्रंची. त्यासाठी लागणार आहे एक रबर बँड आणि काही यार्न. तर मी पहिला व्हाईट कलरने स्टार्ट करणार आहे. स्लिप नॉट करून घ्यायची आणि आपण जो रबर बँड यूज करणार आहोत त्याला ॲड करायचं आहे. आणि आता या रबर बँडच्या भोवती आपल्याला सिंगल क्रोशे करायचं आहे. हे किती सिंगल क्रोशे करायचं आहे हे आपण काउंट न करता पूर्ण रबर बँड सिंगल क्रोशेने कवर करणार आहोत. तर जितके लागतील तितके आपण करायचं. जास्त रबर बँड ताणायचा नाही आहे, जेणेकरून ते एकदमच टाईट नाही होणार आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा रबर बँड यूज करायचा आहे. कारण आपण जेव्हा हे स्टार्ट करतो तेव्हा तो थोडासा ताणला जातो, तर लगेचच ते लूज नाही झालं पाहिजे. तर आपण चांगल्या क्वालिटीचे रबर बँड यूज करायचे तिकडे. हे टोटल कवर झालेलं आहे. जितकं लागेल तितकं आपण सिंगल क्रोशे करणार आहोत. हे कवर होतच आलं आहे. आणखीन एक आपण करूया, ॲडजस्ट करून घ्यायचं. आता आपण स्लिप नॉट करूया आणि आपली सेकंड स्टेप आहे चेंज करायचे आहेत आपल्याला. आणि एका चेनमध्ये 3 ट्रिपल क्रोशे करायचे. वरती आपण 2दा यार्न घेणार आहोत आणि ट्रिपल क्रोशे एका चेनमध्ये 3 करणार आहोत. असंच आपल्याला पूर्ण सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे. एका चेनमध्ये 3 ट्रिपल क्रोशे करायचे आणि असंच हा पूर्ण सर्कल कंप्लीट करून घ्यायचा. तर आपण उरलेल्या सिंगल क्रोशेमध्ये 3 ट्रिपल क्रोशे करून हे कंप्लीट करूया. आणि एक लास्ट ट्रिपल क्रोशे करून घेणार आहोत. स्लिप नॉट करायच्या आधी आपण जो सेकंड कलर आहे तो ॲड करण्यासाठी आधीचा जो व्हाईट कलरचा थ्रेड आपण कट करून घ्यायचा आणि सेकंड कलर बेबी पिंक कलर आपण ॲड करूयात. तर आपण स्लिप नॉट करतानाच त्याला ॲड करायचं आहे आणि मग असं दोन्ही थ्रेडला एक नॉट करून सिक्युअर करून घ्यायचं आहे. ते चेन 2 करून आपण हाफ क्रोशे करणार आहोत. तर प्रत्येक चेनमध्ये आपण हाफ डबल क्रोशे करून घ्यायचं आहे.
प्रत्येक चेनमध्ये हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर परत आपण स्लिप नॉट करायच्या आधी दुसरा थ्रेड म्हणजे यान आपण जॉईन करणार आहोत. तर हा यान आपण कट करून घ्यायचा. परत स्लिप नॉट करायच्या आधी आपण नवीन कलर इथे थोडासा बेबी पिंकहून थोडा डार्क पिंक आपण घेतो, कारण इथे असे तसे शेड दिसण्यासाठी मी हे कलर यूज केले. सिक्युअर केल्यानंतर ते जे थ्रेड आहेत आपण त्यांना डायरेक्ट आपण चेनमध्ये लपवणार आहोत. तर चेन 1 करून या कलरने आपली जी लास्ट स्टेप आहे ती आपण सगळीकडे सिंगल क्रोशे करणार आहोत प्रत्येक चेनमध्ये. असंच प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून हे कंप्लीट करायचं आहे वर्क. काही लास्टचे काही सिंगल क्रोशे करून मी हे वर्क कंप्लीट करते. स्लिप नॉट केली, आता थ्रेड कट करून घ्यायचं आहे यान. थोडं याला ॲडजस्ट करून घेऊयात, मग हे जसं स्क्रंची हव्या तसं ते दिसेल. थोडं वर्क करताना ते प्रॉपर शेप घेत नाही. आणि हा उरलेला यान आपण हाईड करून घेणार आहोत चेनमध्ये. त्यांच्या कुठल्याही साईडला आपण हे प्रॉपरली हाईड करायचं आहे. यान कट करून घ्यायचा. आणि हा आपला स्क्रंची रेडी आहे. खूप छान दिसतंय. मला पिंक कलर खूप आवडतो म्हणून मी पिंक कलरचंच केलं आहे, म्हणजे हे शेड यूज केले आहेत. तर छानसं एका प्लास्टिक बॅगमध्ये ह्याला पॅक करून मी ठेवणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग. डू सबस्क्राईब माय चॅनल.